चला तर आज आपण मेथी मलाई मटर करूया। त्यासाठी 2 कांदे कट करून घेतलेत। मेथीची एक पेंडी स्वच्छ धुवून घेतली, आता ती पण कट करून घेऊया। एक मोठी वाटी मटार घेतलेत, ते छान उकळून घेऊया। मेथी आपली कट करून झाली आहे। तर आता कढईमध्ये 2 चमचे तूप घालून त्यात मेथी घालून परतून घेऊ छान। मेथी छान परतली आहे बघा आपली। चला तर आता पुढची प्रोसेस करू। मटार पण आपले बॉईल झाले छान। 1 वाटी खवा घेतलाय, ते आता आपण थोडंसं गरम करून घेऊया तूप घालून। खवा थोडंसं तूप घालून गरम करून घेऊया। आता भाजीचं आपण वाटण तयार करून घेऊ। त्यात कांदा घालू, हे ओलं खोबरं घालूया, हे कोथिंबीर घालूया, हे काजू, हिरवी मिरची, हे लसूण आणि हे सगळं मिक्सर करून घेऊ। हे आपण आता असं मिक्सर करून घेतलंय। चला तर आता पुढची प्रोसेस करूया। ह्यात आपण आता तेल घालूया। तेल छान तापलं, त्यात तमालपत्र आणि 1 दालचिनीचा तुकडा घालूया। आता आपण मगाशी पेस्ट केलेली घालूया आणि थोडा वेळ परतून घेऊया। हे छान भाजून झालंय, आता त्यात आपण मेथी घालूया। हे छान आता मिक्स करून घेऊया आपण सगळं 2 मिनिट। मेथी छान परतून झाली आहे, आता त्यात आपण खवा घालूया। तुमच्याकडे खवा जर अवेलेबल नसेल तर तुम्ही फ्रेश क्रीम किंवा पनीर सुद्धा घालू शकता। खवा 2 मिनिट परतल्यास त्यात आपण 1 चमचा लाल तिखट घालूया, 1 चमचा गरम मसाला घालूया आणि छान मिक्स करून घेऊया। त्यात आपण आता दूध ॲड करूया। आता ह्यात आपण मटार घालूया। सगळं असं छान मिक्स करून घेऊया। 1 चमचा साखर घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया। आणि आता कसुरी मेथी घालूया आणि 2 मिनिट उकळू देऊया। हे बघा आपली मेथी मटर मलाई कशी झाली आहे तयार। रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।